काय सांगू आता संतांचे उपकार मज निरातर जा काय द्यावे त्यासी व्हावे उतराई तोहा पायची थोडा सहज बोलणे उपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्यासी पावे उतराई ठेवी तो जीव थोडा तुका मने भेनु बेचे चिट्टी पैसे माझा येती सांभाळी काय द्यावे त्यासी पावे विठराई ठेवी तो पायी जीव थोडा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं हे दुःख भंजन हे दुःख भाजन मारुती सुन लो
नीलांजन समाभास रवि पुत्र यवाग्रजम छायामार्तंड स्वरूपम तं नमामि शनीश्वरम महायोग पीठे तटे भीमरक्तां पुरं कुंडलिकाय धातु मुनिन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरु प्रथमं नमन दुसरे चरणा संताची पांडुरंगा कडू प्रथम नमन दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास कृपादयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोली बुबडिया बोला अज्ञानी म्हणून या पुर्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हवे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर झाले संगीत प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबा सदैव वैकुंठ गमन ज्यांचं मुख्य मानलं जातं ते जगद्गुरु तुकोबा आहे. पण या जगद्गुरु तुकोबा यांचा 4292 अभंगापैकी हा एक अभंग आहे. या अभंगाच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबा आहे उपकाराची परिभाषा करत असताना संतांचे आपल्यावर किती उपकार आहेत त्या उपकाराची जाणीव पदोपदी करून देतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात किती सांगितले तरी संतांचे उपकार कमीच आहे. नवे नवे माझी वाणी देखील अपुरी पडते एवढे संतांचे उपकार आहेत. किती उपकार आहेत म्हणून तर काय हा शब्द प्रामुख्याने वापरलेला आहे. व्याकरण दृष्ट्या जर विचार केला तर एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात पण मी दोनच सांगेन. काय शब्दाचा विचार केला तर काय शब्दाचे दोन अर्थ निघतात. अनेक निघतात मी सांगितलं पण मुख्य दोन निघतात. काय शब्दाचा एक अर्थ आहे चांगल्या अर्थानं आणि काय शब्दाचा एक अर्थ आहे वाईट अर्थानं. ऐका
कीर्तन हे माध्यम हसवण्यासाठी नाही, रडवण्यासाठी नाही बरं. एक लक्षात घ्या, कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही. कीर्तन म्हणजे आत्मउद्धराचं साधन आहे. ज्या कीर्तनानं कानावर परिणाम होण्यापेक्षा मनावर परिणाम झाला त्याला म्हणायचं कीर्तन. आवडलं तर काळी वाजवा, नाही वाजवली तरी काही नाही. हा, असा प्रतिसाद देत जा, कारण जे वाक्यातलं मला आजच प्रतिसाद दिला. मी तुम्हाला नंतर सांगितलं, ज्या कीर्तनानं कानाचं समाधान नाही तर मनाचं समाधान व्हावं त्याला म्हणायचं कीर्तन. आणि कानाचं समाधान झालं की सगळं कीर्तन डोक्यावून गेलं म्हणायचं. कारण कानाला काही पुढे वाटतं महाराज. बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं. आमच्या गुरुवर्य या रांजणगाव शिंदे गावचं भूषण, त्यांच्याकडे पाहून बऱ्याच जणांनी परमार्थ चालू केला महाराज. आणि आजही ते कीर्तनाची सेवा करत असताना सेवा करतात. सेवा वेगळी, धंदा वेगळा. ज्या सेवेच्या मोबदल्यानं आपला घरपरपंचही चालत नाही. अजूनही असे महाराज मंडळी त्यांचे पत्रे सुद्धा उलगडले नाही, त्याला म्हणायचं त्यांनी सेवा केली. ज्या सेवेचा कधी त्यांनी सेवा म्हणूनच वापर केला, धंदामधून कधी पाहिलं नाही. म्हणून तर मला वाटतं बऱ्याच दिवसापासून महाराज तुम्ही या ठिकाणी सौजन्य देता, सहकार्य करता. आणि आजकाल सहकार्याची भावना पाहायला मिळत नाही. महाराजांना धन्यवाद देतो. या ठिकाणी समस्त ग्रामस्थ, टाळकरी, भजनी मंडळी, आमचे अकोल्यावरून आलेले महाराज, कोळगे महाराज माझ्या कीर्तनासाठी सावळ्याला होते. औरतून आले होते तुम्ही. तिथं थोडं वातावरण गंभीर असल्यामुळं आणि मी तसं कीर्तनाला खंबीर असल्यामुळं मग तुम्हाला बोलवण्यात आलं होतं. म्हणले चला, गायकाला गाणाराची थोडीशी साथ असली की त्याला अडचण येत नाही. आता मी स्वतः किती गायलं आणि तुम्ही मागं म्हणणारे जर चांगले नसले तर मग काही उपयोग होत नाही. त्याच्यासाठी ही सगळी साथ संगीत जमवावी लागते. या ठिकाणी कोळगे महाराज आहेत, तिकडं मगर महाराज आहे, तिकडं आमच्या लोन करता येईल त्यांचे वडीलचे गावातले, इकडं आमचे मंदिर गावातले, इकडं परमपूज्य महाराज श्री देवणकर महाराज त्या ठिकाणी आहेत. आणि विशेष करून बापले कधीच कीर्तनाला नसतात. एक तर बाप असतो तर लेख असतो, आणि एक तर लेख असतो मात्र बाप नसतो, मात्र बाप असतो लेख नसतो. समजलं त्यांना, धन्यवाद. आज लोकही आहे, कधी कधी दोघं मिळून येते, पण हे परमार्थात बोलणारी माणसं. म्हणून या ठिकाणी आमचे सार्थक दादा खूप गोडे पण कमाल. तुम्हाला तुमचा पकवास पाहिला की ओंकार महाराजांच्या आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्याकडे काही दिवस त्यांनी काढलेले आणि त्यांच्याकडे शिकतो. हाताचा लगेच गुण जाणवतोय. कसं आहे, डॉक्टरनी हात फिरवल्याबरोबर कळलं पाहिजे की हे कुठे शिकलेले आहे. म्हणून अतिशय गोड मृदंग वाजवतात. या ठिकाणी आमच्या गावचे भूषण गोरक्षनाथजी महाराज सांगळे, आपली संस्कृती आणि आपला इतिहास महाराष्ट्रामध्ये बरेच चॅनल असे ते देवाच्या नावाने, संतांच्या नावाने, स्वतःच्या नावाने, यांचाच आगळा वेगळा चॅनल आहे. आपली संस्कृती आणि आपला इतिहास, इतिहासाला विसरून चालत नाही
ज्या दिवशी तुम्ही संस्कृतीला विसरला त्या दिवशी तुम्ही इतिहास विसरल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांनी या नावांची जोड घातली. संस्कृती ही विसरायची नाही आणि इतिहासही विसरायचा नाही. आणि ज्यांनी आपल्या हाडाची काढ रक्ताचं पाणी धर्मासाठी केलं, राई राई एवढे तुकडे छत्रपती शंभूराजांनी करून घेतले. कशासाठी? फक्त धर्मासाठी. त्यांनी संस्कृतीही जतन केली आणि त्यांचं इतिहासामध्ये नावही आदरावर राहिलं. म्हणून आपली संस्कृती आणि आपला इतिहास, म्हणजे त्यांनी असं नाही माझी संस्कृती आणि माझा इतिहास असं त्यांनी सांगितलं नाही. आपली घरात 2 भाऊ असते, दुसऱ्या भावाला सांगितलं हे घर माझ आहे, माझं म्हटलं की स्वार्थ आला आणि आपलं म्हणलं की ती आपुलकी आहे. म्हणून बऱ्यापैकी मी सांगत असतो बऱ्याच ठिकाणी, आमच्या घरातही बारकाली कोण कधी कधी असं म्हणतात आमच्या घरात जायचंय आम्हाला. घरे जवळ जवळच असतात, त्यांना मी सहज सांगत असतो बाबांनो, माझं म्हणण्यापेक्षा फक्त आपलं म्हणा. गाव माझा म्हणण्यापेक्षा आपला म्हणा. बाळूमामाचं देवस्थान माझं म्हणण्यापेक्षा आपलं म्हणा. ज्या दिवशी तुम्ही आपलं म्हणाल त्या दिवशी इथं बसायला जागा पडणार नाही. माझं म्हणजे की संपलं महाराज. या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य नियोजन आहे आणि या नियोजनामध्ये भगवान भोलेनाथांचा अवतार ज्यांना मानलं जातं, नवे नवे अवतारच आहे असे सद्गुरू श्री बाळूमामा. आणि आज विशेष करून पर्व काळ या निमित्तानं सुमूर्ती अपेक्षा. काही निकालच उरकून घेतलं महाराज. पण जेजुरीला जात असताना सुमूर्ती चांगली का रविवारची जी येणार आहे ती चांगली? मान कुणाला आहे? आज जरी अमावस्या सकाळी संपली असेल पण सूर्य उदयाला जे चालू झाली ती खरी अमावस्या आहे. अमावस्या कधी संपू द्या गड्या, पण 12च्या नंतर सुद्धा जी शिल्लक राहिली त्याला अमावस्या म्हणतात. आणि आजची समोरची अमावस्या म्हणजे सोमवारी आली म्हणून विशेष पर्व काळ. एवढे उपकार संतांचे आपल्यावर, विशेष पर्व काळाला महत्व दिलं. या ठिकाणी संत सद्गुरू बाळूमामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे आपला काय ना आणि शिंदे बाळा. या ठिकाणी महत्वाची कीर्तन सेवा तर आहेच, पण पुढची सेवा लय महत्वाची. कारण ती जर सेवा नसेल तर मग माणसं इथे येणार नाही असं काही मी म्हणणार नाही. पण अतिशय गोड नियोजन आणि त्या नियोजनामध्ये अन्नदानाची ज्यांची सेवा आहे, श्री रावसाहेब सोन्याबापू वाघ, श्री संदीप मधुकर देशमुख या 2 यजमानांची आज अन्नदानाची सेवा आहे. ज्यानं जीवनामध्ये अन्नदान केलं त्याच्या जीवनामध्ये कधीच कमी पडत नाही. तुम्ही मनाने टाळ्या वाजवल्या, तुम्हाला धन्यवाद. पंगत क्रमांक 20 कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य आहे प्रामुख्याने त्यांचं नाव घेतलंच पाहिजे. गणकर महाराज, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. या निमित्ताने या नव्यानं माझ्यावर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे हसनभाई तांबोळी आणि दुसरे आहेत संजय बाळासाहेब जवळ. या दोघांनी सौजन्य घेतलंय, त्यांना विशेषतः धन्यवाद देतो. त्यामध्ये गायनाची ज्यांची सातक प्रवीण महाराज मगर आहे, नाव घेतलेलं आहे, डॉक्टर महाराज कोळगे आहेत, इकडे बनकर महाराज आहेत आमचे, आणि तांबोळी डेकोरेटर्स कृपा हसनभाई तांबोळी षष्टीमही मूर्ती यांचीच. या परिसरात प्रामुख्याने नावं घेतली जातात ती 2च भाऊ आहेत. रामायणामध्ये सुद्धा 2च भाऊ होते आणि इकडे सुद्धा 2च भाऊ आहेत. एक आमचे हसनभाई, तिकडे गेले की सागवेला असलं. अतिशय तुम्हाला धन्यवाद देतो. अतिशय गोड सावली षष्टीमाई
या सत्कार्यामध्ये ज्यांचा ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या सर्वांना धन्यवाद देतो. जागेपासून तर मंदिराच्या देणगीपर्यंत ज्यांचा ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, मला वाटतं त्यांच्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. या ठिकाणी आम्हाला आमच्या देवस्थानचे अध्यक्ष हनुमंतराव ठाणगे पाटील त्यांनी सांगितलं, म्हणले स्वभावानं जेवढा माणूस गोड आहे दिसायला गोड आहे आणि स्वभावानं तर खूप गोड आहे. आमचे उल्हासराव गाडगे पाटील, धन्यवाद देतो तुम्हाला. अतिशय गोड. तिकडे आमच्या कृष्णदादा मला घेऊन आले, त्यांनाही धन्यवाद देतो. आधी कोणाचं नामोल्लेख करणार नाही गड्या. कीर्तन नामासाठी नसतं, कीर्तन नावासाठी नसतं, कीर्तन नामासाठी असतं. म्हणून नावाला महत्व देणं कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे आणि मग मी ते कर्तव्य पार पाडण्याच्या भूमिकेमध्ये आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. मी तुम्हाला मगाशी भूमिका सांगत असताना काय शब्दांच्या 2 व्याख्या सांगत होतो. त्याच्यामध्ये एक व्याख्या आहे ती म्हणजे वाईट अर्थानं उच्चारली जाते आणि दुसरी जी व्याख्या आहे काय शब्दाची ती चांगल्या अर्थानं विचारली जाते. मला सांगा, तुमच्या गावामध्ये आल्यानंतर, स्टँडवर आल्यानंतर, चौकात आल्यानंतर मी जर बनकर महाराजांचं नाव विचारलं, एखाद्याला विचारलं बनकर महाराज महाराज ती व्यक्ती कशी आहे, त्यावेळेस सहज एखादा स्टँडवर बसलेला माणूस सुद्धा सांगून जातो, महाराज काय सांगावं त्यांच्याबद्दल. गावावर तर प्रेम आहेच आहे, पण परिसरावर देखील सेवाभावाने प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आमचे बनकर महाराज. आणि परत दुसऱ्यांदा गावामध्ये आलं, चौकामध्ये उभं राहिलं, महाराज आमका तुमच्या गावातला माणूस ओळखीचा आहे का तुमच्या. महाराज काय सांगावं त्याच्याबद्दल, त्याचं नाव सुद्धा घेऊ नका. आयुष्यात कधीच कोणाचं चांगलं विचार त्याने मनात आणलेच नाही. काय सांगावं त्याच्याबद्दल बोलू नका महाराज. उद्या आयुष्यात ज्याची नांदी त्याची नांदून दिली नाही त्याने. इकडचा दगड बांधावरला तिकडं टाकल्याशिवाय राहिला नाही. गावात चाळी सिंदळची चोरी केल्याशिवाय राहिला नाही महाराज. काय सांगावं त्याच्याबद्दल, बोलू सुद्धा नका त्याच्याबद्दल. काय शब्दाचे 2 अर्थ, पण काय शब्दाचा चांगल्या अर्थाने शब्द घेतला, शब्दाचा अर्थ घेतला तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या ठिकाणी माझी वाणी अपुरी पडते. काय सांगू आता संतांचे उपकार. किती उपकार आहेत संतांचे. माऊली ज्ञानोबाराय वर्णन करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी खर्च करतात, ऐका. रविश्चंद्र घना वृक्ष नदी गावश्य सजना, इथे परोपकाराय युगे देवेन निर्मिता. देवानं 7 पदार्थांची प्रामुख्याने उत्पत्ती केली आहे. कशासाठी? फक्त उपकारासाठी. महाराज या 7 पदार्थ उपकारासाठी तुम्ही म्हटले, मग काय उपकार आहे? पहिला उपकार आहे रवीचा. तुमच्या गावातल्या रवीचा. तुम्ही घुसळण करता त्या रवीचा नाही. हे घुसळण यशोदा मातेने सुद्धा केलं. घुम घुम करीती करीती ते घुमती आनंदल्या गवळणी गवळणी छंद आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद गवळणी आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद गवळणी आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद गवळणी. हे घुम घुम करताय, पण त्याच्यामध्ये रवीचा आवाज, रवी घुसळण करते ती रवी नाही. रवी म्हणजे सूर्य. सूर्य आपल्यावर उपकार करतो. किती उपकार
करतो महाराज, एवढा उपकार करतो, एवढा उपकार करतो, उष्णघातानेच माणसं मरतात. उन्हाळ्यामध्ये सूर्याचे उपकार जाणवतात, जाणवतात की नाही? ते उपकार व्यर्थ आहेत महाराज, त्या उपकाराचा उपयोग नाही. पण सूर्य आपल्यावर उपकार करतो. जर सूर्य एक दिवस उगवला नाही तर आपलं जनजीवन विस्कळीत झाल्याशिवाय राहणार नाही. सूर्याचे आपल्यावर उपकार आहे. ही जी लाईट दिसते ना, ही लाईट जेवढी वापराल तेवढं तुम्हाला बिल येणार. पण आजपर्यंत सूर्यानं तुम्हाला बिल मागितलं का? मागितलं. मग उपकार आहेत का नाही? रवी चंद्र, चंद्र म्हणजे जो चंद्र आमुष्याला उगवतो त्या चंद्राचे सुद्धा आपल्यावर उपकार आहे माऊली. बरोबर आहे की नाही? आमुष्याला जो चंद्र उगवतो त्या चंद्राचे किती उपकार आहेत आपल्यावर, नाही का? चुकलं माझं. म्हणजे तुम्ही, मी आमुष्याला चंद्र उगवतो तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे टोळी टोळी पाहता. म्हणजे कीर्तन, हे काही कीर्तन इस्रायलला चाललेलं, कॅनडाला चाललेलं, हे महाराष्ट्रामध्ये कीर्तन चाललंय. आणि साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला बोलतोय. आणि जास्त जर विचार मांडले ना महाराज, अवघड होईल. ते अवघड तुमचं नाही होणार, ते अवघड माझं होईल. कारण मी तुम्हाला किती सांगितलं ओरडू ओरडू आणि तुम्ही नुसतं म्हणले खरंय. मी किती तुमच्या पुढं गीता वाचली, ज्ञानेश्वरी वाचली, विचार सागर मांडला आणि तुम्ही फक्त एवढंच म्हणले ना खरंय. कीर्तन हे लक्ष देऊन ऐकण्याचं साधन आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही लक्ष देऊन ऐकाल त्या दिवशी हजारो वर्ष सत्य करण्याची गरज नाही लागणार. ज्या दिवशी सद्गुरूचा साक्षात्कार तुम्हाला होणार आहे त्या दिवशी तुम्हाला वर्षानुवर्ष कीर्तन ऐकण्याची गरज पडणार नाही. कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या पदरामध्ये काहीतरी चांगलं पडावं ही अपेक्षा कीर्तनकाराची असते. पण अलीकडे झालंय असं, कीर्तनकारांना हसवलं, कीर्तनकारांना रडवलं, तो कीर्तनकार महाराष्ट्रातला टॉपचा कीर्तनकार. मग कीर्तनकाराला सांगितलं काय? विचारलं, एखाद्याला विचारलं कीर्तनकारांना रात्री कोणता अभंग घेतला होता? महाराज त्याचं नाही बरं का आम्हाला माहिती, पण लय बाई बोलत होतं महाराज. म्हणजे कीर्तनाला येत असताना मन लावून यावं. एक म्हातारी कीर्तनाला येतच नव्हती, थोडी नास्तिक होती. आमच्या गावातली होती, तुमच्या गावातली नव्हती. तुमच्या गावातलं मी सांगत नाही, इकडं आल्यानंतर तुमच्या गावातलं अजिबात सांगणार नाही. पण इथून दुसऱ्या गावात गेल्यावर महाराज तुम्ही चांगलं लावा लागा करताय म्हणायचं. पण ऐका, म्हातारी नास्तिक आहे, कीर्तनामध्ये बसली पण येतच नव्हती. शेजारणीच्या हट्टापोटी ती आली. कीर्तनात बसल्यावर म्हातारीचं लक्ष कीर्तनावर नव्हतं, फक्त म्हणायची खरंय. काय म्हणायची? खरंय. पण लक्ष सगळं घरी होत. कशावर? तिच्या प्रपंचावर. काय होता तिचा प्रपंच? काय होता तिचा संसार? अरे 5 फुलकी भांडी, 2-3 शेळ्या, 5-50 कोंबड्या आणि मोडलेलं पोपट, हा तिचा संसार होता. एवढी म्हातारी संसाराला चिकटली होती पण परमार्थ करत नव्हती. पण शेजारच्या एका मैत्रिणीला असं वाटलं या म्हातारीकडून परमार्थ घडावा म्हणून तिला कीर्तनाला आणून बसवली. पण हिच्या डोक्यातला संसार गेला नाही. म्हातारी कीर्तनात बसली, खरी म्हणायची म्हातारी. कीर्तनाची आवड म्हातारीला तेवढ्या पुरती लागली. पण म्हातारीचं सगळं चित्त मात्र तिच्या संसारावर होतं. कुठं होता तिचा संसार? घरी. कीर्तन झाल्याबरोबर म्हातारी पळत सुटली. ती डायरेक्ट कुठे गेली? डायरेक्ट मृत्यू लोकातून यम लोकात गेली. म्हातारी घरी गेल्यानंतर म्हातारीने पाहिलं तर म्हातारीचा संसार उद्ध्वस्त झाला होता. रडू लागली म्हातारी, डोकं आपटू लागली. पण संध्याकाळची वेळ आहे,
9 ते 11चं कीर्तन, म्हातारीला घरी जायला 12 वाजलेले. आता 12च्या टाइमात मला सांगा, गावात एक तरी माणूस जागा असतं का? 12च्या टायमिंगला 2च लोक जागे असतात. 12 ते 1 या मध्यान्ह काळाला फक्त 2 लोक जागे असतात. पहिला आहे चोर आणि दुसरा आहे महाराज. मी तुम्ही समजेल ना महाराज. गाव सामसूम आहे आणि त्या गावातून जाते गाडी एक तर चोराची नाही तर महाराजाची. आणि म्हातारी रडू लागली. पण म्हातारी माणसं असो ना तर स्त्री असो ना तर पुरुष असो, रडायसाठी माणसं पाहिजे. आपल्या रात्रीचं माणूस मरू द्या घरी, किती माया असू द्या, रडत नाही माणसं. मी पाहिलेल्या प्रकारे ही माणसं झाकून ठेवतात, आजूबाजूला कडाकाठीनं झोपतात आणि सकाळी दिवस उगवल्या बरोबर माया जागी होते. आणि मग जसा जसा माणूस यायला सुरुवात होईल तसं तसं रडायला सुरुवात. म्हातारीला सुद्धा तसंच वाटत होतं. आता जर एवढं दुःख झालंय रात्रीचं रडून कोणाला सांगावं. म्हातारी गप्प बसली, दम धरला म्हातारीने आणि दिवस उगवायची वाट म्हातारी पाहत होती. सकाळचं तांबडं फुटलं आणि म्हातारीने इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली. रात्री ज्या बाईनं कीर्तनाला नेली होती ती दारामध्ये झाडून घेताना दिसली. म्हातारी मोठ्याने रडू लागली. एवढी म्हातारी रडायला लागली, एवढी रडायला लागली, एवढी रडायला लागली. रडताना म्हातारी थांबा ना. त्या शेजारीला दया आली, म्हणजे म्हातारीला रात्री कीर्तनाला नेली. काय झालं असं म्हातारीला? काय त्या महाराजाचं कीर्तन ऐकून म्हातारीत परिवर्तन तर नाही झालं? तिची शंका दुणावली आणि तिनं सहज तिच्या सुनेला सांगितलं, जा बरं म्हातारी काय म्हणते, का रडते ती बघ. सून गेली म्हणजे, आजी काय झालं रडायला? म्हणजे विचारू नको, जागण्यात मजा नाही. मेलेलं बरं म्हणजे. अगं आजे काय झालं नीट सांग. तुला सांगून तरी काय उपयोग आहे, जगण्यात मजा नाही. मग त्या सुनेनं एवढा आग्रह केल्यानंतर म्हातारी म्हणली, तू म्हणती म्हणून सांगते. म्हणले रात्री मी पुढे गेले होते कीर्तनाला बसले. एक तर जात नव्हते पण तुझ्या सासूने मला घेऊन गेली सासू आणि कीर्तनात बसले. माझ्या मना ध्यानात होतच 100% काहीतरी घात होणार आहे. ती म्हणली काय झालं? ती म्हणली काय विचारू नको, रात्री कीर्तनाला गेले आणि इकडे माझा संसार उद्ध्वस्त झालं, जगण्यात मजा नाही. म्हणली काय झालं सांग. तेवढ्यात म्हातारी बोलू लागली. म्हणता म्हातारी म्हणाली, कीर्तनाला गेले, इकडे बोकेनं माझ्या 50 कोंबड्या कष्ट केल्या, संसाराचं वाटोळ झालं, म्हणजे जगण्यात मजा नाही. असं म्हातारीच्या बाईला मान्य. आणि सकाळी आमचा मुक्काम तिथंच होता शेजारच्या घरी. आम्ही आंघोळ देवपूजा आटपून त्या पटांगणातून निघालो होतो. म्हातारीनं माझ्याकडे पाहिलं, त्या तरुण सुनेकडे पाहिलं, त्या पुरीकडे पाहिलं आणि म्हातारी माझ्याकडे लाल डोळे करून पाहायला लागली. आणि तेवढं तिनं म्हणली, मग रात्री आजी तुम्ही कुठे? अशी कीर्तन ऐकल्यानंतर आयुष्यामध्ये तुमचं किती कल्याण होईल. अजूनही लोक गाभाऱ्यापर्यंत चपला घेऊन जातात. आणि तुमच्या नासक्या पुचक्या चपला त्या चर्मकारानं 50 वेळा सांगलेल्या चपला सुद्धा तुम्ही गाभाऱ्यापर्यंत घेऊन जाता. तुमची चपलावरची आशा जर सुटत नसेल तर तुमचं मन कीर्तनामध्ये कधी एकत्र होणार आहे. म्हणून ऐका, संतांचे उपकार मानत असताना या मृत्यू लोकांमध्ये तिघांचे आपल्यावर उपकार आहेत. कोण आहेत ते तिघ? बनकर महाराज, त्यांचा मुलगा मी. नाही बनकर महाराज हे लोक आपले उपकार मानत नाही. ते म्हणतात आम्ही आमचे तुमच्या उपकार तुम्हाला बोलावले.
पहिला उपकार देवाचा आपल्यावर काय उपकार आहे? हे जे दिसणारं शरीर आहे हे आखच्या आख शरीर देवाने दिले आपल्याला. देवानं अनमोल किमतीचा देह आपल्याला दिलाय. किती हाताचा आहे? कबीरदास महाराज गोडवर म्हणतात नाही का? आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. रे भज मन नारायण, हे भज मन नारायण, हे भज मन नारायण, हे भज मन नारायण. अरे पण जेणेकरून मूर्ती कसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे. मर्यादा असावी. मर्यादा पाळली नाही, परिणाम 6 महिने दुःख भोगावं लागलं. सीताबाईंना मर्यादा पाळली नाही. लक्ष्मण बाईंना सांगितलं ही लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. तिनं लक्ष्मण रेषा ओलांडली, परिणाम दुःख भोगावं लागलं. म्हणून परिणामाला थोडं सावध राहिलं पाहिजे. चला, तिघांचे आपल्यावर उपकार आहे. त्याच्यामध्ये पहिला उपकार आहे देवाचा. देवानं हा हे शरीर आपल्याला दिलंय. कशासाठी दिलंय? देव दिला देह भजन नाम मोठा, देव दिला देह भजन नाम मोठा, देव दिला देह भजन नाम मोठा, देव दिला देह भजन नाम मोठा. तोया जन मोठा बाती केला, तोया जन मोठा बाती केला. पण देवानं प्रत्येक गोष्ट आपल्याला दिली. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू सोडसी नारायण, नासे जीव पण भवरो. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नाशे जीव पण भवरोग. महाराज बोलले गाण्यातलं काही कळत नाही बरं का, आपलं कडाकडाने चालायचं. हे आपली एवढी वरिष्ठ मंडळी असल्यावर काय काय अडचण आहे. एवढी चांगली मंडळी गाणारी आपण आपला दिवा लावायचा. काय काही ना कळत नाही तरी सुद्धा दिवा लावते. माझ्यासारखे आहेत बरेच असं कळतच नाही पण तरी दिवा लावायचा. कशाला लावायचा? एक पंडित काशीन आला आणि सगळ्यांना विचारायचा, मला प्रश्न विचारा, कुठल्याही प्रश्नाचं अचूक उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. गाव घ्यायला लागला त्याला. पंडिताचा एवढा सटका, मला कोणताही प्रश्न विचारा, त्या प्रश्नाचं उत्तर मी देणार. का? काशी करून आलो. लक्षात नाही आलं?
ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, नाही कळालं त्यांनी पोटभर घेऊन जा. अन्नदाता सुखी भाऊ. ऐका, काशी करून आले म्हटला, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला येत आहे एवढा ज्ञानी आहे मी. कुणी प्रश्न विचारावा पण गाव घेत होत म्हणजे शेवटी शास्त्री येते. आता शास्त्री लावतात लोक, हरिपट पाटलाईन शास्त्री, गाथा पाटलाईन गाथा मूर्ती. गाथा मूर्ती त्यांना म्हणावं ज्यांना राऊत बाबा ज्ञानोबरायांची कृपा होण्यासाठी सुद्धा जन्मोजन्मीचं पुण्यच लागतं. तुकोबरायांचे पुण्य प्रसन्न होण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. अरे संत प्रसन्न होण्याकरता खूप जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. तेव्हा कुठं संत आपल्याला प्रसन्न होता, देव आपल्याला प्रसन्न होतो. ऐका, कुठं होतो आपण? मला कीर्तनात कीर्तनातच होतो आपण. काशीला गेला विद्वान ब्राह्मण प्रत्येकाला विचारतो प्रश्न, मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देईन. आणि जरा भांबावला आणि जरा अहंकार झाला आणि थोडा पाऊस लांबल्यामुळं लोकांनी पाळ्या घालायला सुरुवात केली होती. एक असा अर्धा शेतकरी पाळी घालीत होता, याला वाटलं त्यालाच गाठावा. गेला म्हणला, दादा उभा ना. तो म्हणला, अरे बाबा मी आताच आऊत धरले, ऊन झालंय मरणाचं, होऊ दे माझी पाळी. नाही नाही म्हणला, तुमची पाळी घाल्यानंतर पण मला प्रश्न विचारा. तो म्हणला, आता काय बाबा तुला प्रश्न विचारा, तुम्ही ज्ञानी मंडळी, काशी केलेली मंडळी, शास्त्री महाराज, तुम्ही काय तुम्हाला प्रश्न विचारावा? ते म्हणला, प्रश्न विचारा गड्या, तुम्ही विचारल्याशिवाय माझं समाधान होणार नाही. कुणीच मला प्रश्न विचारत नाही आणि मला उत्तर द्यायला संधी सापडत नाही. त्याने खाली पाहिलं, तो म्हणला, खरंच विचारू का? त्यानं रूमनं काढलं. रूमनं कळतं का तुम्हाला? ते ज्वाच्या पुढं असतं एवढं एवढं. माझं असं पुढं असं आडवं, त्याला फांड म्हणतात. मला वाटलं इथं कोणी शेतीच करणार दिसत नाही, आपला बोलून बरोबर बरोबर. ते रूमला काढलं आणि जसं रूमनं काढलं आणि रूमनं असं हातात फिरवायला लागला. शास्त्री म्हणला, काय करता विचारा प्रश्न. म्हणला, माझा प्रश्न हाच आहे. म्हटला, हे रूम नाही. ते म्हणला, मग काय? म्हणला, हे रूमनं तुम्हाला फिरून टाकलं, कुठं लागत नाही. तो म्हणला, तर पाठण म्हणा तर हे तांगडे आहे आणि काय म्हणावं हे डोक्यात हानी. शेवटी शास्त्री म्हणला, पाया पडतो, मी हारलो. परत कोण म्हणला, परत कोणाच्या नादी लागशील का? म्हणला, आयुष्यात लागलं नाही, परत काशीला जातो. म्हणून इथं ज्ञानी माणसाची किंमत नाही, तर सेवे करायला किंमत आहे. आणि सेवा फार महत्वाची. ज्यानं सेवा केली त्याच्या जीवनाला पारावार राहत नाही. हनुमंतरायानं सेवा केली महाराज, सेवा म्हणून केली म्हणून तर भक्त मंडळीमध्ये तुकोबराया चरणावर लोळण घेतात. ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती अंतर 6 ते 7 किलोमीटरचं अंतर आहे. पण देवाला सुद्धा वीट सोडून सावता महाराजांच्या घरी यावं लागलं. परिणाम काय? तर आपल्या मळ्यातच सेवा देवाची केली.
कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. सेवा केली, सेवा महत्वाची आहे. म्हणून सेवा करा. देवाचे आपल्यावर उपकार आहेत. दिले इंद्रिय हात पाय कान, देवाचे उपकार. चला देवाचे उपकार सोडून द्या. दुसरे उपकार आहेत आई वडिलांचे आपल्यावर. कारण जरी देह देवाने दिला आपण म्हणत असतो तरी आई वडिलांच्या पोटी जन्म झाला, हा पिंड उपजला. कोणामुळे? तर आई वडिलांमुळे. दुसरे उपकार आई वडिलांचे. पण साधू संतांच्या बाबतीत विचार केला तर आई वडिलांचे उपकार मागे पडतात. केले उपकार सांगू मी काही, ऐसे माये धन जंजाल किए आया. बोला काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे उपकार काय करतात? जागवतात. कोणाला जागवतात? जीवाला जागवतात. आणखी कोणाला जागवतात? देवाला जागवतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोल. देवाला जागवतात. या अभंगाची भूमिका अशी महाराज पहिल्या चरणामध्ये जागवण्याचं काम करतात. दुसऱ्या चरणामध्ये तिसऱ्या चरणामध्ये शिकवण्याचं काम करतात आणि शेवटच्या चरणामध्ये सांभाळण्याचं काम करतात. संत जागवतातही, संत शिकवतातही आणि संत सांभाळतातही. या तीन भूमिका ज्यानं जीवनामध्ये साध्य केल्या. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. किती उपकार आहे. एवढे उपकार सांगत असताना नुसत्या संतांचे उपकार नाही तर या जो आदमापूरचा राजा आहे ना त्यांचं नाव आहे बाळूमामा. फुलाचा पलंग नव्हता झोपायला, काट्याचा फास होता. काट्यावर झोपल्यानंतर फुलं तयार होत होती. एवढं आगळं वेगळं व्यक्तिमत्व, आगळे वेगळे संत म्हणजे माझे बाळूमामा. या जगजीवावर एवढे उपकार बाळूमामांचे आहेत. जगाला एवढं माझ्या बाळूमामाने दिलेलं आहे.
की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बाळूमामाचे उपकार आपल्यावर भेटणार नाही. ऐका, याच्याही पुढे जाऊन बोले, जोपर्यंत बाळूमामाचे आपल्यावर उपकार आहे, जोपर्यंत बाळूमामाची कृपा आपल्यावर आहे, तोपर्यंत चंद्र सूर्य शिल्लक राहणार. मी अभंग घेण्याचं कारणच हे आहे की संतांचे आपल्यावर किती उपकार आहे. आणि संतांमध्ये बाळूमामा सुद्धा जरी भोलेनाथांचा अवतार असले तरी सुद्धा संत बाळूमामा म्हणतात, म्हणून संतांचे उपकार आहेत. अनेक चमत्कार माझ्या बाळूमामाने केलेले आहेत. मामा दिसायला व्यक्ती साधी आहे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे दिसताना भेटा आहे. कोणता भेटा आहे? हाती काठी घोगडा पाठी धनगर मोठा, हाती काठी घोगडा पाठी धनगर मोठा. हात वर करा. खरंच बाळूमामाचे भक्त असाल तर मला प्रतिसाद द्या. हाती काठी घोगडा पाठी धनगर मोठा. कोणता फेटा होता बाळूमामाचा? गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. हाती काठी घोगडा पाठी धनगर मोठा, हाती काठी घोगडा पाठी धनगर मोठा, अरे धनगर मोठा. बोला 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 चला. अरे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. या बाजूने करायला कशी दिसती पांढर, या बाजूने करायला दिसती पांढर, कशी दिसती पांढर, दिसती पांढर बाळूमामाची मेंढर, दिसती पांढर बाळूमामाची मेंढर, दिसती पांढर बाळूमामाची मेंढर, दिसती पांढर बाळूमामाची मेंढर. बाळूमामाचं भक्तगण पालखी पुढं नाचत, बाळूमामाचं भक्तगण पालखी पुढं नाचत, पालखी पुढे नाचत, बाळूमामाचं भक्तगण पालखी पुढे नाचत. बोला 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 मामाच्या नावानं. किती माऊलींच्या नावानं. माऊलींच्या नावानं. बाळूमामाला काट्यावर झोपावं. बाळूमामाला शेष नागानं छत्रीचं
छत्री धरावी. बाळू मामावर माझ्या शेष नागानं सुद्धा छत्री धरावी. शिवशंभूचा अवतार माझा बाळू मामा. काय उपकार आहे बाळू मामाच्या जगावर. अरे जे भाकीत केलंय ना, जे आता घडतंय, हे सगळं भाकीत माझ्या बाळू मामानं आधीच करून ठेवलं होतं. अरे एवढा व्याभिचार आता तो मागलाय, तो एक माझ्या संतांना नाथ महाराजांना लिहून ठेवला. आणि दुसरे माझे संत ते म्हणजे बाळू मामा. या दोन संतांनी जगाचं काय होईल हे सगळं आधीच सांगून ठेवलं होतं. म्हणून सावध व्हा. आणि तुम्ही सावध नाही झाला तर काय आमच्या बापाचं जाईल. कोण म्हणलं? नाथ महाराज म्हणतात, परकर भाषा नाथ महाराजांची. हे जरी नाही काल तरी उतरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, उतरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी उतरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी उतरा येईल. हे जरी नाही काल. हे सर्व शेवटी बा, काल म्हणून येईल. सर्व शेवटी बा, काल म्हणून येईल. जगत शेवटी बा, काल म्हणून येईल. म्हणून माझ्या खंडीरायाचं सुद्धा गीत झालं पाहिजे. ऐका माता भगिनी आवाज काढा. नाही तुम्हाला खरंच आता भूक मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी महिला माता भगिनी तमाशाला जाऊ शकतात, येऊ शकतात, कीर्तनाला येऊ शकतात.
म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा एक गाणं महाराजांनी घेतलेलं आहे बघा. पिंगा ग बाई पिंगा ग, ओ पिंगा ग बाई पिंगा ग, ओ अवघा 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 धांगड धिंगा, 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 अवघा 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 धांगड धिंगा, अवघा धांगड धिंगा, अवघा धांगड धिंगा, धांगड धिंगा, धिंगा महावारी होली बोल देखा, धिंगा महावारी, धिंगा महावारी होली बोल देखा, धिंगा महावारी, धिंगा महावारी होली बोल देखा, धिंगा महावारी. कीर्तन बरेच ऐकणारे श्रोते असतात. काहींना विनोद आवडतात, काहींना गायन आवडतात, काहींना चिंतन आवडतं. मला याच्यामध्ये बसलेले सगळ्यांना सगळं पटेल असं सांगता येत नाही. काही म्हणणार रात्रीच्या महाराजाचा आवाज एक नंबर, काही म्हणणार रात्रीच्या महाराजाला चिंतन मात्र चिंतन मांडतं गड्या, खरंच चिंतन भारी झालं बघून घे. असं काही होणार नाही. आता नवीन ट्रेंड आला महाराज, एक सत्ताधारी दिसत, 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 एक मुर्खामुनी बोलत, एक मुर्खामुनी बोलत, एक मुर्खामुनी बोलत, एक मुर्खामुनी बोलत, एक गिळावया धावत, एक गिळावया धावत, एक गिळावया धावत, एक गिळावया धावत, आग ग ग ग ग, आग ग ग ग ग ग, आग ग ग ग ग ग, कसं करतंय म्याव म्याव म्याव, आग ग ग ग ग ग, कसं करतंय म्याव म्याव म्याव, आग ग ग ग ग ग, कसं करतंय म्याव म्याव म्याव, आग ग ग ग ग ग, कसं करतंय म्याव म्याव म्याव, कसं करतंय म्याव म्याव म्याव, कसं करतंय म्याव म्याव म्याव. हे गाणं गाणं नाही बरं का, हे वर्णन आहे भगवान परमात्म्याचं. एक जटाधारी दिसत, कोण आहे जटाधारी? भगवान बोलणार. एक बुरकावणी बोलत, कोण आहे बुरकावून बोलणार? अरे हिरण्यकशिपूने प्रल्हादाला त्रास दिला. भगवान नरसिंह गुरगुर करत आले. ही सगळी रूप देवाची आहेत. एक जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, एक बुरकावणी बोलत, एक बुरकावणी बोलत, एक गिळावया धावत, एक गिळावया धावत, आग ग ग ग ग, आग ग ग ग ग ग, कसं करतंय म्याव म्याव म्याव, आग ग ग ग ग ग, कसं करतंय म्याव म्याव म्याव. वाघाची गळकळी म्याव म्याव असते बघा. याचा आवाज जर घेतला ना, तुम्ही कधी बिबट्या पाहिला का? म्हणजे माझ्यासारखा दिसत नव्हता. तुम्ही मला बिबट्या पाहिलं तुमच्यासारखा आजोबात नाही ऐका. पळवण्याच्या दरबारामध्ये अतिशय गोड या ठिकाणी नियोजन आहे. आणि या नियोजनामध्ये माझ्या कीर्तनाची सेवा अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत आपण पोहोचलो. मला बरंच काही सांगावं असं वाटतंय, पण कीर्तन उशिरा चालू झालं आणि लोकांचा जास्त अंत पाहायला नको. लोक म्हणतात ना, आधी पोटोबन मग
पण आधी विठोबा ज्या दिवशी आधी विठोबा कराल त्या दिवशी पोटोबा करायला अतिशय आनंद वाटेल, कारण तो प्रसाद होत असतो. आधी केलेलं जेवण जेवण आहे आणि कीर्तनानंतर केलेलं जेवण जेवण नसून तो प्रसाद. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार, एवढे उपकार आहेत, 4 जाती उपकाराच्या पडतात महाराज, सांगायला वेळ नाही. पहिला वर्ग आहे तो उपकारावर अपकार करणारा वर्ग आहे, दुसरा वर्ग आहे अपकारावर अपकार करणारा, तिसरा वर्ग आहे उपकारावर उपकार करणारा आणि चौथा जो वर्ग आहे तो अपकारावर देखील उपकार करणारा, तो म्हणजे माझा बाळूमामा संतांचा वर्ग. एखाद्यानं माझ्या संतांवर अपकार केला तरी सुद्धा त्याच्यावर उपकाराचीच भावना ठेवतात, म्हणून तर बाळूमामा सारखे संत जन्माला येतात. कोणी आलं तरी बाळूमामाच्या दारात दुश्मन जरी आला तरी बाळूमामाने त्याच्यावर कृपाच केली. विरोध नव्हता का बाळूमामांना? भरपूर विरोध होता. आणि एवढा विरोध बाळूमामांना, पण बाळूमामांनी सगळ्या विरोधाचं खंडन केलं आणि सगळा समाज एकत्र केला. कोणा एका जातीचं नाव न घेता मी एवढंच बोलून जाईल, संतांना कुठली जात नसते महाराज, अजिबात जात नसते. आणि आता अलीकडे आपण जाती पातीत वाटले गेलो. अरे तुम्ही कोणत्या जातीचे, मी कोणत्या जातीचा आहे, पण एक डोक्यात ठेवा, देवानं निर्माण करत असताना मॉडेल एकाच जातीचं बनवलंय. 2 हात आहेत, 2 डोळे, 2 कान आहेत, सगळी प्रक्रिया सारखी आहे. मग आपण का भांडतोय मला हेच कळत नाही. का? कशासाठी? अरे सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य सगळ्या गोष्टी जागेवर राहतील आणि तुम्ही निघून जाल. ज्या दिवशी तुमचं मेल्यानंतरही नाव शिल्लक राहील त्या दिवशी तुम्ही संतत्वाला प्राप्त झालेले असाल. अरे त्रास सहन केल्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही. बाळूमामांनी त्रास सहन केला, जगाचं दुःख आपल्या पोटात घेतलं, म्हणून आज त्यांच्या चांदीच्या पादुका आहेत, चांदीचा रथ आहे, चांदीची पालखी आहे. एवढा सन्मान जर मिळवायचा असेल तर चांगलं वागायला पाहिजे, पण आपण चांगलं वागत नाही म्हणून संत होत नाही. माऊली ज्ञानोबा आहे, विसोबा खेत्रानं खाकर मिळवू दिलं नाही, किती त्रास दिला. अरे नाथ महाराजांच्या अंगावर यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, 108 वेळा आंघोळ केली, पण कधी त्याला उलट बोलले नाही. अरे तुकोबराला मंबाजी बोल काठीनं जोडपलं, काठीनं जोडपलं, पण आपल्यावर उपकार केला महाराज. मंबाजी बुवा तुमचे हात दुखत असतील, आपल्याला 2 बोट जरी लावली तर आपण 5 बोट लावणार नाही, फरशीची कुराड नाही. आपली भावना अशी, आपल्याला एखाद्याने 1 मारली तर आपण त्याला 4 मारल्याशिवाय राहणार नाही. पण संतांचं तसं नाही महाराज. शेवटचा एकच प्रसंग सांगतो सेवेला विराम. रामकृष्ण परमहंस गंगेच्या तीरावरून जात असताना संत कोणाला म्हणावं? ज्याच्यामध्ये दया आहे, क्षमा आहे, ते फक्त संत होऊ शकतात. रामकृष्ण परमहंसानं नदीमध्ये वाहत जाणारा विंचू पाहिला आणि दया आली आणि हातामध्ये पाण्यातला विंचू उचलला मायबाप, आणि पाणी जसं संपत होतं तसं विंचू डंक मारत होता. शेजारच्या एका शिष्याने पाहिलं, महाराज विंचू डंक मारतोय, टाकून द्या, वेदना होत आहे, टाकून द्या. महाराजांनी एकच वाक्य उच्चारलं, ते वाक्य आजच्या कीर्तनातून घरी घेऊन जा, तर तुम्ही संत झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, संत होण्यासाठी काही लागत नाही, फक्त मनामध्ये सद्भावना असावी, संत झाल्याशिवाय. रामकृष्ण परमहंसाचं एकच उत्तर घरी घेऊन जा, तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याच उपदेशावर चाला, तुम्ही संत झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, रामकृष्ण परमहंस म्हणतात तो विंचू डंक मारतोय, मला माहिती आहे, वेदना होत आहेत, मला होत आहेत, हजारो विंचू चावल्याच्या वेदना त्यांना होत होत्या, पण त्यांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे. तो शिष्याला रामकृष्ण परमहंस म्हणतात, ऐका, अरे डंक मारणं जर त्याचा धर्म आहे, त्या धर्मापासून तो बाजूला जात नाही, तो मला चावत राहतोय, तो त्याचा धर्म आहे, तो त्याच्या धर्मापासून बाजूला जात नाही, आणि वाचवणं हा माझा धर्म आहे.
मी माझ्या धर्मापासून का बाजूला जाऊ? याला म्हणायचं संत. विंचू अपकार करतोय पण संत उपकार करतात, ही भावना ज्याची आहे. संत तोची दाना देवी, संत तोची दाना देवी. एवढे उपकार संतांचे, एवढे उपकार बाळूमामांचे आहेत. म्हणून तुकोबाराय प्रामुख्याने सांगतात, काही सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय दिल्यानंतर त्याच्या उपकारातून उतराई होतो. भले भले आपला जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला तरी आपण त्यांचे उपकार आपल्यावर जिंकणार नाहीत. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. त्यांच्या सहज बोलण्यातून फक्त हिताचाच उपदेश बाहेर पडतो. सायासन शिकवण्याचं काम जे करतात ते संतच असतात. म्हणून सहज बोलणे, हित उपदेश करोनी सायास शिकवते. ज्याप्रमाणे सांभाळतात, कोणाप्रमाणे आई आपल्या लेकराला सांभाळते तसे संत तुम्हा आम्हा लेकरांना सांभाळतात. म्हणून बाळूमामा आपल्याला सांभाळताना गायीच्या रूपानं आपल्याला प्रेम पाजण्याचं काम जे करतात त्यांना बाळूमामा संत म्हणतात. म्हणून तुका म्हणे वत्स तैसे मज येते सांभाळीत, काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेवितो हा पाय जीवन थोडा. विडोबा रखुमा करगली तैसे केली कटकट भाकडी केली प्रमाणे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. या काका जाऊ नका 2 मिनिटं. हर घरामध्ये सुद्धा कोण संत असेल सांगता येत नाही. किसनराव देशमुख काका बेलावरून आले बरं का. बेला जवळ नाही, एकटेच होते आणि एकटेच गाडीवर आलेले. आजपर्यंत प्रवास त्यांनी एकटा केला. त्यांच्या बाबतीत थोडस 2 मिनिटं बोलतो. का बोलावं वाटतं? कारण स्वतःच्या आई वडिलांना माणसं सांभाळत नाही. ऐका, स्वतःचे आई वडील जे सांभाळत नाही त्या आई वडिलांना सांभाळण्याचं जे काम करतात ते देशमुख. माझ्या जीवनामध्ये असा मनुष्य, काका बसा 2 मिनिटं, असा मनुष्य मी पाहिला नाही. मागच्या मला वाटतं 5-6 महिन्यापूर्वी त्यांना अटॅक आला. तेवढ्या दिवसाची फक्त सेवा खंडित झाली. त्यांना पुणे जिल्ह्याचं अध्यक्षपद मिळाले. श्रावण बाळ म्हणून त्यांना संबोधलं जातं. बेला गावचं भूषण आहे. मोठ्या ज्या आई वडिलांना मुलं सांभाळत नाही, शेजारी बांगला आहे काचेचा, मी पाहिलेलं आहे. आणि त्या आई वडिलांना म्हातारपणी तीर्थयात्रा घडवून आणण्याचं काम जर कोणी केलं असेल, त्यांची नख काढण्यापासून तर त्यांची आंतरवस्त्र धुण्याचं सुद्धा काम, त्यांना रोज डबा पुरवण्याचं स्वतःच्या घरातून काम ज्यांनी केलं ते या ठिकाणी किसनराव देशमुख काका या ठिकाणी आलेले. महाराज आमची वाहवा तर सगळेच करतात, पण निस्वार्थ जे सेवा करतात ना, खरी सेवा त्यांची आहे. तुका म्हणजे सेवा देण्याची ताकद फक्त आई वडिलात आहे.
करू शकत एवढं. आम्ही कधी कधी कीर्तनाला गेलो ना महाराज, 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत फक्त बाप आणि आई जागी असतात, बायको जागी राहत नाही. तुम्ही बघा, अनुभव घ्या. 12 वाजेपर्यंत घराच्या बाहेरला कडी वाजवली की पहिलं दार उघडतो, त्याचं नाव आहे बाप, आणि पहिलं जेवणाचं ताट तयार करते, तिचं नाव आहे आई. रोजच्या जेवणाची व्यवस्था करते, तिला आई म्हणावं, आणि आयुष्यभराची शिदोरी आपल्या नावावर करून जातो, त्याला बाप म्हणावं. आणि एकदा का बाप आणि आई काळाच्या पडद्याआड गेली की परत तुम्हाला जगाच्या बाजारात सगळं मिळेल. बायको गेली, दुसरी करता येईल, पोरं दुसरी होतील, पण सख्खे मायबाप परत मिळणार नाही. म्हणून पुंडलिकराय म्हणतात, माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. म्हणून आई वडिलांची सेवा करा. स्वतःच्या आई वडिलांची नाही, पण लोकांच्या आई वडिलांची सेवा करणारं व्यक्तिमत्व आज या कीर्तनासाठी आले. काकांना धन्यवाद देतो. आणि ज्यांच्यामुळे सेवेचा योग आला त्यांची एकच विनंती आहे, महाराज तेवढं इंस्टावर युट्यूबवर गाजलं तेवढीच गवळण नाही, तुम्हाला बऱ्याच गवळणी येतात, तुम्ही बरेच चालीचे, पण एकच चाल म्हणतो. ते एक गाणं तेवढं मला सांगितलं होतं आमच्या आश्रम व्हायचे या ठिकाणी फार पैसे, आणि ते खूप फेमस झाले बरं का. त्याच्यामुळे महाराज फेमस झाला ना. ते कोण विचारतो महाराजांना, ज्याप्रमाणे महाराजांना दगड उचलला, असं काही समजू नका की महाराज होणं सुद्धा एवढी सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी घराचा त्याग करावा लागतो, जीवनाचा त्याग करावा लागतो, सगळं बोलावं लागतं, आणि मग महाराज होतो. पण त्याला बी बिचारायला नीट करावं. लय पैसा मिळाला की ते बिचारा बापाचं, म्हणून लय पैसा घेत नका जाऊ महाराजाला तुम्ही, म्हणजे मी सोडून. गौरव खूप गोड आहे. तुम्ही तुमच्या ऐकण्यातले गोदावरीताई मुंडेंची वाक्य, म्हणजे वाक्य गौरवच आहे, पण त्यांची चाल आहे खूप गोड आहे. मला लहानपणी आवडायची, आणि मी आपली सहज म्हणून गेलो, ती फेमस झाली. जसं रडू नको बाळा, ते फेमस झाले, आणि हे बी फेमस झालं. ऐका, कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको, गवळ्या घरी बोबाट उठला, माठ दह्याचे ओढू नको, कृष्णा तुला मी, कान्हा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको, आली गवळण कपटी राधा, नादात जादू लागू नको, कृष्णा तुला मी, कान्हा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको, जाऊ नको. पुरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविला कधी पुन्हा डोळ्यात पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, मोठा मंदी हसू जरी कना वाकला, घडी
भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी घालविना लेकराच्या पायी उभा जन्म घालवेल किती जरी लावशी तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर म्हणून आई वडिलांची सेवा झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. पंडित ज्ञानोबा तुकोबराज महाराज, संत शिरोमणी सावता महाराज आणि जगाचा मालक संत शिरोमणी बाळूमामांच्या चरणी सेवा अर्पण. माझे गुरुवर्य सुरेजी महाराज साठे त्यांच्या चरणी सेवा अर्पण. पुन्हा कधी योग आला तर मला खूप येत आहे. तुम्हाला कधीच संपणार नाही एवढं भांडवल आपल्याकडे. तुम्ही बोलवले निमेराच येणार, कारण का मग अशीच सांगितलं महाराज निमेराच देत असतात. म्हणून आलो होतो सप्त्याला. आमच्या राहुल दादांची सेवा होती घेतलेली गायनासाठी. बघा, गायनासाठी आलं तरी सेवाचे महाराज, कीर्तनासाठी आलं तरी सेवाच आहे.